आहे। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटच्या जीआरच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला, मात्र त्याला ओबीसी संघटनांनी विरोध केलाय आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं ओबीसी नेत्यांची आज बैठक बोलावली होती। राज्य सरकारनं ओबीसी संघटनांसोबत चर्चा केली आणि दरम्यान या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक झालेले बघायला मिळाले। विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेताच हैदराबाद गॅझेट संदर्भात तुम्ही शासन निर्णय कसा काय काढला? ओबीसी समाजासाठी असलेल्या महाज्योतीसाठी सरकारी निधी लवकर का उपलब्ध होत नाही, असे सवाल भुजबळांनी या बैठकीत उपस्थित केले। तर मराठा आरक्षणासंबंधी काढलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी या बैठकीत ओबीसी नेत्यांनी लावून धरली। ही मागणी सरकारनं फेटाळल्यामुळे बैठक फिसकटली। या बैठकीनंतर 10 तारखेच्या मोर्चावरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय। मी पण मागणी केली आणि पंकजाताईंनी सुद्धा मागणी केली की 2014 पासून मराठ्यांना किती ओबीसी प्रमाणपत्र दिलेत, कुणबी प्रमाणपत्र दिलेत, त्याची श्वेतपत्रिका काढा, ही सुद्धा मागणी केली। इतर मागण्या भरपूर होत्या, पण आम्ही त्या मागण्यावर जोर नव्हता, कारण आमच्या हक्काचं संरक्षण पहिले करणं हे आमचं काम होतं। 10 तारखेचा मोर्चा जो ओबीसी संघटनांनी कॉल केला आहे तो मोर्चा मात्र परत घ्यावा। राज्याची पूर परिस्थितीचा विचार करून हा मोर्चा परत घ्यावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विजय वडेट्टीवार आणि सर्व शिष्टमंडळाला केली आहे। माझी विनंती आहे की तो 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करा आणि 10 सप्टेंबरपर्यंत आम्हाला 10 ऑक्टोबरपर्यंत आमचा मोर्चा 10 ऑक्टोबरला होणार आहे आणि 10 ऑक्टोबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा, श्वेतपत्रिका काढून, आणि तो 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करून मोर्चात पाठवा। मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू, येणाऱ्या प्रतिनिधींचा, आणि सरकारने घेतलेला निर्णय त्याचंही स्वागत करू।